भाग असावा यासाठी अनेक मराठवाडा असेल, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यामध्ये जी जी मुख्य दैवत आहे, तसं जर आपण पाहिलं तर मराठवाड्यात परळी, वैजनाथ, औंढा नागनाथ, अंबेजोगाई, महालक्ष्मी देवी, तुळजापूर, कोल्हापूर, माहूर आणि जे मुख्य दत्तपीठ आहे या ठिकाणावर अनेक सेवेकरी जिल्हा तालुका त्यांना अतिउच्च कोटीची सेवेची संधी परमपूज्य गुरु माऊलींनी दिली आणि ती संधी म्हणजे आपल्या महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा, संपूर्ण महाराष्ट्रभर सुपर्जन्यवृष्टी व्हावी. नुसता पाऊस पडून चालणार नाही, तर आपल्याला सुपर्जन्यवृष्टी पाहिजे. पाऊस कमीही नको आहे आणि जास्तही नको आहे. तर आपण बरेच जण या ठिकाणी बसलेले आहेत, तर असं जर आपण विचारलं की पाणी कुणाला नको आहे किंवा मग पाणी लागत नाही असं कोणी आहे का आपल्याकडं, आम्हाला पाणी लागत नाही असं कोणीच नाही. म्हणजे पाणी सगळ्यांना लागतं. यापैकी पर्जन्य सूक्त वाचणारे किती जण आहेत? एक 4-5 जण आहेत. म्हणजे बाकीच्यांना पाणी लागतं पण पर्जन्य सूक्त वाचायचं नाही. म्हणजे अशा महाराष्ट्रभर आणि आपल्या भारतभर संलोक संख्या काढली तर किती होईल? म्हणून आपण मुठभर सेवेकरांनी जर काही एकत्र येऊन आपण सामुदायिकरित्या पर्जन्य सूक्ताचं वाचन, मनन, हवन, चिंतन केलं तर पाऊस किती पडेल. पावसाला सुरुवात कधी झाली ही बऱ्याच जणांना माहिती असेल. ज्यावेळी जेजुरीला आपला कार्यक्रम झाला त्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवसापासून पावसाला सुरुवात झाली. ते पण पुरळी फार कमी प्रमाणात मध्ये आहे. म्हणून पावसाची गरज आपल्या सर्वांना अतिशय महत्त्वाची आहे. ते सांगायची काही गरज नाही, आपण सर्व सुज्ञ आहोत. पण त्यासाठी अनेक विज्ञान कारणे किंवा भविष्य कारणे सांगितलेले की बाबा यावर्षी पाऊस कमी आहे आणि दुष्काळ पडण्याची दाट शक्यता आहे, असं आपलं सर्वजण वाचतो, बघतो, ऐकतो. पण याच्यावर काय मात करण्यासारखं आहे याच्यासाठी आपण कोणीही नागरिक होऊन काही विचार करत नाही किंवा त्याच्यावर काही मार्ग निघेल का, किंवा आपल्याला चांगला पाऊस पडण्यासाठी काही समाज बांधवांना एकत्र येऊन काही सेवा करता येईल का, की जेणेकरून आपला हा जो दिंडोरी मार्ग आहे हा काय सांगतो की 20% अध्यात्म आणि 80% समाजसेवा. समाजसेवा म्हणजे काय, तर ज्या काही आपल्या देशावर खूप घातलेले अनेक संकट आहेत, त्यात निसर्ग आपत्ती आहे, भूकंप आहे, सुनामी लाटा आहे, अनेक संकटांनी आपल्या देशाला घेरलेलं आहे. पण त्यातनं आपल्या सर्वांचा बचाव व्हावा, तो मामावर कुठलाही ताणतणाव येऊ नये यासाठी फक्त जर पाहिलं तर आपलं मार्गच कार्य करतो. त्यात सामुदायिक गुरुचरित्र पारायण असतील, सामुदायिक नवनाथ पारायण असतील, दर महिन्याला होणारी सेवा आणि आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जी जी काही मोठी दैवतं आहेत त्या दैवतांना हार, नारळ, खडी, साखर ठेवून त्या ठिकाणी पर्जन्य सूक्ताचं वाचन किंवा हवन ही सेवा परमपूज्य गुरु माऊलींनी मे महिन्यापासून जवळजवळ एप्रिल पाडव्यानंतर सांगितलं होतं की पाडव्यापासून आपल्याला पर्जन्य सूक्त चालू केलं तर आपल्याला कसं तरी जून जुलैमध्ये पाऊस सुरू होईल आणि जेणेकरून आपल्याला वर्षभर पुरेल इतका पाणी साठा आपल्याकडे निर्माण होण्यासाठी आपल्याला सातत्य ठेवावं लागेल जवळजवळ दिवाळीपर्यंत. म्हणून आपल्या सर्वांना आव्हान आणि विनंती की येणाऱ्या 5 जुलैला रविवारी आपण भीमाशंकर या ठिकाणी सामुदायिक पर्जन्य या आणि रुद्र या भगवान शंकराला आपण त्या ठिकाणी विनंती करणार आहोत. महाराष्ट्राच्या वाट्याला आलेले 5 ज्योतिर्लिंगापैकी त्यातला भीमाशंकर हा पुणे जिल्ह्याच्या वाट्याला आलेला आहे. म्हणून पुणे जिल्ह्याला परमपूज्य गुरु माऊलींनी भीमाशंकर या ठिकाणी 5 जुलै रोजी पर्जन्य या आणि रुद्रयागाची सेवा रुजू करायला सांगितलेले. म्हणून आपण पुणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त सेवेकरी भाविकांनी त्या दिवशी आपली एक वेळ मी म्हणे कामाला सुट्टी टाका. बरेच जण काम बुडवायला थोडासा हे करतात आणि ते सत्य पण आहे की बाबा 1000-2000 रुपये बुडून आपला प्रपंच कसा चालेल. पण 1000-2000 रुपये कमवून जर का आपल्याला पाणी मिळणार नाही पुढं तर त्या 1000-2000चं काय करायचं याचा जर का आपण आज विचार केला तर नक्कीच तुमच्या मनाला पटेल. म्हणून आपण रविवारी इतरत्र जे काही नियोजन केलं असेल तर कृपया ते नियोजन रद्द करा आणि भीमाशंकरला आपल्याला कसं जास्तीत जास्त सहकुटुंब सहपरिवार येता येईल. प्रत्येकाकडे आपल्याकडे 4 व्हीलर आहे, प्रत्येक जण त्या ठिकाणी पोहोचू शकतो. आपल्या इथून फक्त 2 ते 2.5 तास लागतात हे सर्वांना माहिती आहे. तर आपण सर्वांनी त्या ठिकाणी जर का 8:30-9 वाजेपर्यंत सकाळी पोहोचलो तर 12:30 वाजेपर्यंत आपण त्या ठिकाणी पर्जन्य आणि रुद्रयाग करून आपल्या या ज्योतिर्लिंगाला विनंती करणार आहोत, प्रार्थना करणार आहोत की हा महाराष्ट्र सुजलम सुफलम करा आणि सुपर्जन्य वृष्टी व्हावी. म्हणून या विनंतीला आपण जवळजवळ
हजारोच्या संख्येने आपण त्या ठिकाणी उपस्थिती लावावी ही सर्वांना कळकळीची विनंती. झालेली सेवा महाराज माऊलींच्या